नमस्कार. अतिशय खडतर प्रवास करत शिक्षण घेऊन साहित्याचा वटवृक्ष तयार करणारे व अनेक विद्यार्थी घडवणारे ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर शंकर विभुते यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त गौरव सोहळा व प्राध्यापक डॉक्टर शंकर विभुते लिखित वाङ्मय विहार पुस्तकाचे प्रकाशन सोहळा स्वागत लॉन्स नांदेड येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय डॉक्टर वासुदेव मुलाटे ज्येष्ठ साहित्यिक छत्रपती संभाजीनगर हे होते. तसेच सुप्रसिद्ध साहित्यिक माननीय डॉक्टर जगदीश कदम यांच्या हस्ते वाङ्मय विहार पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून माननीय देवीदास फुल्लारी सुप्रसिद्ध साहित्यिक हे होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र माळी हे होते. अशा प्रकारे हा कार्यक्रम त्यांच्या मित्रपरिवारांसोबत तसेच कुटुंब नातेवाईकांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत संपन्न झाला. ज्यांनी लेखन केले आहे ते डॉक्टर हनुमान भोपाळे सर विचारमंचावरती होणार आहे. त्यांनाही विनंती करते की त्यांनी यानंतर विनंती आहे की त्यांनी टाळ्यांच्या गजरात गोविंदवार व महेंद्र गायकवाड यांचा सन्मान करावा. प्रकाशनाच्या निमित्तानं मान्यवरांचं व आपल्या सर्वांचं मी प्रताप रायघोळ सर्व विद्यार्थी मनपूर्वक स्वागत करतो. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं आपला छोटासा मग आम्हाला असं वाटलं की परवानगी देतील आणि सरांनी ती परवानगी आम्हाला विभुते मॅडमची खूप मदत झाली. हा संपूर्ण कार्यक्रम आमच्या या माफ करावं आणि या कार्यक्रमाची थोडक्यात करावं आणि या कार्यक्रमाची भावना समजवायला भाषेची गरज नसते, तर समजून घ्या. माझे पप्पा, माझे वडील, माझी बेस्ट फ्रेंड सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. झाले का समोर पा सगळ्यांनी एव्हरीबडी थंब लावा लावा सर माईक चेक कर सर. मला चाय सोबत खायला आवडतात बिस्किट कोणते?
सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक स्वागत आणि आभार. आपण यासाठी नोंद घेतली. खरं तर सत्कार, सन्मान आणि पुरस्कार हे निमित्त मात्र असतात. या निमित्तानं माणसाला माणूस म्हणून उभं राहण्याची एक वेगळी संधी निर्माण होते आणि बांधिलकी निर्माण होते. यातून मला एक प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळालं की लेखन हे जबाबदारीने केलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला राहणारी जी काही लोक आहेत ती माणुसकी आणि मानवी मूल्य जपण्यासाठी असतात. ती आयुष्यभर जपली पाहिजे. त्यातच खरं आपलं मूल्य आहे. हाच माझा या वाढदिवसाच्या निमित्ताचा संदर्भ आहे. आपण सर्वांना समता, ममता, न्याय जगलं तर आपण मानवी मूल्ये विकसित करू शकतो, मानवतावाद जोपासू शकतो. हाच या आजच्या वाढदिवसानिमित्त संदेश मला या निमित्तानं द्यावा. तरुणाईचा कल जो कमी होतोय असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्याचा कल वेगळ्या अर्थानं वेगळ्या बाबतीत होतो. काळच खूप झपाट्यानं बदलत चालला. त्यामुळं तरुणाईला दोष देता येणार नाही. त्यांना काय आवडेल, त्यांना काय रुचेल, पचेल या अनुषंगानं साहित्य लेखनातून आपला विचार मांडता आला पाहिजे लेखाला. तर तरुणाई पुन्हा एकदा त्या साहित्याचा आनंद घेऊ शकतो.